अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या शुभ सकाळच्या वातावरणामध्ये सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये या कोणत्या 5 व्यक्ती असतात की त्या आपल्या घरामध्ये आल्या ना की घराची राख रांगोळी करून टाकतात। बघा, हे आयुष्य जगताना बघा आपल्या घरामध्ये कधी कधी आपल्यापेक्षा बाहेरची लोक असतात ना, ते घरामध्ये अलक्ष्मी आणण्याचा प्रयत्न करत असतात, पण आपल्याला ते नकळत कळून येत नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा अशा ह्या 5 व्यक्ती आहेत ना, यांना घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवू द्यायचा नाही। त्या 5 व्यक्ती कोणत्या आहेत ते आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की या 5 व्यक्ती आपण पाहणार आहोत ना, त्या एकच स्वरूपाच्या असतात। एक स्वरूपाच्या म्हणजे अशा की त्या फक्त मित्र बनूनच आपल्या आयुष्यामध्ये येतात, मैत्रीण म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये येतात। कारण अशा व्यक्ती आहेत ना आपल्या कुटुंबामध्ये लवकरात लवकर येत नाहीत। म्हणजेच काय, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये अशा व्यक्ती नसतात, पण त्या आपल्या कधी कधी बघा बायकोची मैत्रीण, आपल्या मुलाची मैत्रीण, आपल्या मुलाचा मित्र, आपला मित्र, म्हणजे मैत्री बनवूनच आपल्या आयुष्यामध्ये जागा निर्माण करत असतात। आणि आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू आल्यानंतर आपल्याला त्यांचा जिव्हाळा वाटू लागतो, आणि जिव्हाळा वाटू लागल्यानंतर आपल्या घराचा ते असा हिस्सा बनतात ना की आपल्या घरामध्ये कधी अलक्ष्मी येते, कधी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आपल्याला कळून सुद्धा येत नाही। आणि मग आपण बघा आपण गरीब कशामुळं झालो, बघा आपल्या आयुष्यामध्ये ही लक्ष्मी होती ती कशी निघून गेली हे शोधायला आपण चालू करतो। पण समर्थांनी सांगितलं आहे की तुझ्या घरामध्येच अलक्ष्मी आहे। तुझ्या घरामध्ये जो तुझा मित्र आहे किंवा मैत्रीण आहे त्याच्यावर तुझं पूर्ण आयुष्य जातं, पण लक्ष जात नाही। म्हणून समर्थांनी प्रत्येक भक्ताला एकदम चाणाक्ष बनवलेलं आहे। म्हणून आपल्या मैत्रीपासून सावध राहा, कारण मित्र आहे ना, मित्र हाच खरा प्रत्येकाचा शत्रू असतो। म्हणून कोणत्याही गोष्टी असतात, प्रत्येक गोष्ट आपल्या मित्राला सांगू नका, कारण कधी त्याच्याशी तुमची दुश्मनी निर्माण होईल, आणि कधी त्या दुश्मनीचं रूपांतर वेगळ्या क्रूर एखाद्या गोष्टीमध्ये होऊन जाईल ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही। बघा समर्थांनी सांगितलेलं आहे, पहिली व्यक्ती आहे चरित्रहीन व्यक्ती। बघा ही चरित्रविहीन व्यक्ती असते ना, ही अशी असते की जिचे समाजामध्ये नाव खराब झालेलं असतं। म्हणून त्या व्यक्तीला आपल्या घरात कधीच येऊ द्यायचं नाही, त्याचा आपल्यावरही प्रभाव पडतो। आणि खास करून आपल्या घरातील स्त्रियांना आणि मुलींना यापासून दूर ठेवायचं, कारण त्यांची नजर असते ना ती फार भयानक असते। जर तुम्ही त्यांच्या डोळ्यामध्ये सलाईन जरी ठेवली ना तरी ती सलाईन बिघडेल, पण त्यांची नजर कधीच बिघडणार नाही। म्हणून त्यांना आपल्या घरामध्ये अजिबात येऊन द्यायचं नाही। पण मनुष्याच्या जीवनामध्ये होतं कसं की अगोदरच मनुष्याने त्या व्यक्तीसोबत मैत्री केलेली असते, पण समर्थ सांगत आहेत की अगोदर आपल्या घराचं सुख पाहिलं पाहिजे। घरातील वडीलधारी व्यक्ती असेल किंवा बघा आपली आई असेल, आपले वडील असतील, या वडीलधाऱ्या माणसांनी या गोष्टीचं पालन केलं पाहिजे। जर आपलाच मित्र असा असेल तर आपल्या मुलांना बोलून फायदा आहे का? म्हणून अगोदर आपल्यापासून आपण सुरुवात करा की अशी व्यक्ती बघा जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये पण द्वेष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। नवरा बायकोचा संसार असतो, बघा मुलं बाळा आपल्या घरामध्ये असतात,
पण जर कधी कधी अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये ये जा करत असते ना, तर एक वेळेला ती मैत्री नको, पण आपलं घर सुखासमाधाने राहिलं पाहिजे. पण मनुष्य मात्र तसं कधीच करत नाही. तो पहिला अर्थ कोणाला देतो? मैत्रीला देतो, की आमची लहानपणापासून मैत्री आहे, ती मी तोडणार नाही. पण यामध्येच घराची राख रांगोळी होते आणि संसार उघड्यावर पडून जातो. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की या गोष्टीकडे जोपर्यंत तुम्ही अतिशय काळजीने पाहत नाही ना, तोपर्यंत तुमच्या घरामधील अलक्ष्मी कधीच निघून जाणार नाही. बघा, आपण भरपूर वेळा असं म्हणत असतो की माझा लहानपासूनचा मित्र आहे आणि आत्तापर्यंत आमची मैत्री आहे. पण लहानपण मैत्रीची वेगळी गोष्ट होती, ते दिवससुद्धा वेगळे होते. पण आता तसं राहिलं आहे का? बघा, लहानपण देगा देवा तुझा विसर ना व्हावा. म्हणजे भगवंताला आपण म्हणतो की मला लहान बनव, कारण लहानपणी असतं ना काहीच मनामध्ये नसतं, आपण काय करतो ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं. एवढं गोंडस मन असतं, ते मन असतं ना कुठून दुसरीकडे जातं आणि तिसरीकडे भरकटून किती आनंद निर्माण करतं, हे लहान मुलाशिवाय कोणाला माहीत आहे का? कोणालाच नाही. म्हणून लहानपणाची मैत्री आणि आत्ताची मैत्री याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करू नका. कारण आत्ताची मैत्री आहे ना, ही आत्ताची मैत्री फक्त फायद्यासाठी केली जाते. बघा, काहींच्या जीवनामध्ये मित्र चांगलेसुद्धा आहेत, पण सर्वांच्या जीवनामध्ये क्वचित तुम्हाला लाखातून एक मित्र सापडेल की तो आपला जीवाभावाचा मित्र आहे. पण त्या मित्राला तुम्ही कसं ओळखायचं हे बघा, ज्याच्या त्याच्या अक्कलनेनुसार आहे. म्हणून बघा, समर्थ सांगत आहेत की आपल्या घरामध्ये कधी कधी बघा आपण पार्टीसुद्धा आपण अरेंज करतो आणि आपल्या घरामध्ये ठेवतो. बघा, भक्तिमार्गामध्ये मनुष्य असूनसुद्धा जर अशा गोष्टी करत असेल, पार्ट्या करत असेल, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते घराच्या बाहेर करा. घरामध्ये या लोकांना तुम्ही प्रवेश देऊ नका. आणि माणसाचं चुकतं कुठे? बघा, आपला एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल, तर घराच्या चुळीपर्यंत ते अजिबात नेऊ नका. आपला मित्र मैत्रीण असेल, बघा त्याची जागा एक जागा ठरवलेली आहे की त्याला आपल्या जीवनामध्ये किती आणायचं हे आपणच ठरवत असतो ना. जोपर्यंत आपल्या मुलांवरचं प्रेम, बायकोवरचं प्रेम जर आपलं व्यवस्थित नसेल ना, तर या गोष्टी घडणारच आहेत. कधी कधी बघा, आपला मित्र आपल्या घरामध्ये येतो, आपली चर्चा चालू असते बघा, आणि आपली बायको कधी कधी आपल्याला म्हणते, आपली पत्नी कधी कधी आपल्याला म्हणते की हा व्यक्ती बरोबर नाही. पण तिला आपण मूर्खात काढत असतो की नाही, तुला माहीत नाही, कारण हा माझा लहानपणीचा मित्र आहे, खूप व्यवस्थित आहे. आणि कधी कधी तोच मित्र असतो ना, तोच आपल्याला एवढी क्रूरपणे शिक्षा देतो ना की आयुष्यभर लक्षात राहते. म्हणून प्रत्येक मनुष्याने घरातील पतीने बघा, घरातील वडीलधाऱ्या माणसांनी या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. आपल्या घरात कोण यावं हे आपण ठरवावं, कारण एक वाईट व्यक्तीच्या बघा दृष्टीनुसार पूर्ण घर बर्बाद होत असतं. आता पाहूया दुसरी व्यक्ती म्हणजे दुष्ट व्यक्ती. दुष्ट लोक म्हणजे जी लोक चोरी करतात, लबाडी करतात, अशा लोकांना घरात पाऊलसुद्धा ठेवू द्यायचं नाही. बघा, खास करून आपल्या मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवायचं आहे, कारण मुलांवर खूप जास्त लवकर त्या लोकांचा प्रभाव पडत असतो. म्हणून या लोकांना आपल्या घरात पाऊल ठेवून द्यायचं नाही. पण मनुष्याचं असतं कसं की कोणत्या गोष्टीमध्ये जर फायदा होत असेल ना, तर ती चोरी करणारी व्यक्तीसुद्धा त्याला आवडायला लागते. बघा, मनुष्याचं आहे कसं, ज्या गोष्टीमध्ये आपलं हित असेल, ज्या गोष्टीमधून आपल्याला धन निर्माण होत असेल, श्रीमंती निर्माण होत असेल, तर ती गोष्ट चुकीची जरी असली ना तरी तो स्वीकारायला तयार असतो. बघा, ह्या मनुष्याची मूर्ती नक्की बनवली तरी कशी आहे देवाने? बघा, परमेश्वराने सांगितलेलं आहे, हा मनुष्य आहे ना,
एक चुकीचा पुतळा आहे. पण चुकीचा पुतळा असला ना तरी त्याने स्वतःचं श्रेष्ठत्व जपलं पाहिजे. जो मनुष्य स्वतःचं श्रेष्ठत्व जपत नाही ना त्याची अधोगती निश्चित ठरलेली असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा तुम्ही चुकू नये असं तुम्हाला वाटत असतं, पण जरी दुसरा चुकत असेल त्याला सुद्धा तुम्ही सांगायला हवं की तू हे चुकीचं करत आहेस आणि त्याच्या चुकीमुळे तुम्हाला सुद्धा पाप तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत असतं. पण हे मनुष्य काय करतो की तो एक विचार करतो की तो चुकीचं वागतोय ना, आपलं काय जातं त्याच्यात, मग त्याचं पाप तुम्हाला सुद्धा लागत असतं. तुमच्या डोळ्यासमोर जर चुकीचं घडतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा वाटेकरी असता. म्हणून आपला मित्र असेल, आपली मैत्रिणी असेल, बघा जर तो चुकीचं करून त्याच्यामध्ये धन कमवत असेल आणि त्या धनामध्ये आपण सुद्धा वाटेकरी होत असू ना तर त्या पापाचे वाटेकरी तुम्ही सुद्धा आहात. म्हणून अशा लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा देऊ नका. तुमच्या घरामध्ये त्यांना कधीही एंट्री देऊ नका. कारण चुकीच्या मार्गाने कमवलेलं धन असतं ना ते अधोगतीलाच प्राप्त होत असतं. आता पाहूया तिसरी व्यक्ती, जी अशी व्यक्ती असते जी तुम्हाला त्रास देत असते. बघा कधी कधी काय होतं, जे लोक आपल्याला त्रास देतात ना ते आपल्यापेक्षा खूप ताकदवान असतात. म्हणून आपण त्यांना काहीही करू शकत नाही. आपण त्यांना घाबरतो, पण आपण त्यांच्यापासून दूर राहू शकतो. बघा काही कारणामुळं जे आपल्याला त्रास देत असतात त्यांच्या जवळ राहणं आवश्यक असतं. जवळ राहा पण मनातून दूर राहू शकता. बाहेरून कितीही दूर असला आणि मनातून जवळ असला तर आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून मनातून दूर ठेवा आणि होत असेल तर आपल्या घरापासून सुद्धा दूर ठेवा. बघा कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो, आपला दुश्मन असा व्यक्ती बनतो की तो आपल्यापेक्षा खूप मोठा आहे, खूप धनाढ्य आहे, त्याच्याशी आपण दुश्मनी पत्करू शकत नाही. मग कधी कधी माणूस बघा त्याच्यावर एक समर्थांनी पर्याय सांगितलेला आहे, त्याच्याशी आपण गोडच राहायचं आहे. पण ते गोड कसं राहायचं आहे की मनातून त्याच्याशी संपर्क कधी ठेवायचा नाही. बघा जर आपल्यापेक्षा धनाढ्य व्यक्ती असेल, जर त्याच्याशी आपण दुश्मनी पत्करली तर बघा त्याच्याशी दुश्मनी आपण बघा स्वीकारू शकत तर नाही, आणि स्वीकारली तरीही त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे तर फायदा त्याचाच असतो, आपला त्याच्याशी तोटाच असतो ना. कारण त्याच्याशी दुश्मनी आपण कितपत करू शकतो. समर्थांनी सांगितलं आहे, जिथे तुमच्या जीवनामध्ये तुमचा शत्रू मोठा असेल तिथे त्याला आपल्या वैखरीमध्ये प्रेम निर्माण करा, आणि या प्रेमामुळं त्या शत्रूचं रूपांतर आपल्या मित्रामध्ये झालं पाहिजे. बघा मनुष्य कधी कधी दुःखी का होतो, बघा त्याच्या जीवनामधून धन का बाहेर जातं, त्याचं कारण आहे बघा कधी कधी आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती असतो, श्रेष्ठ म्हणजे पैशाने धनाढ्य असतो, तो धनाढ्य व्यक्ती असतो ना त्याच्याशी आपण दुश्मनी स्वीकारतो. आणि जेव्हा आपल्यापेक्षा धनाढ्य व्यक्तीकडं बघा खूप पैसा असतो, आपण त्याच्याशी दुश्मनी स्वीकारतो, तेव्हा बघा पोलीस कोर्ट कचऱ्या यांमध्ये आपण जातो ना तेव्हा त्याची संपत्ती कमी होत नाही, पण आपण डायरेक्ट भिकारी होऊन जातो. आपल्याकडे धन असतं ना, आपली घरातून लक्ष्मी कधी निघून जाते कळून सुद्धा येत नाही. म्हणून जरी बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुश्मन शत्रू या गोष्टी असतातच, थोड्याफार प्रमाणात तरी असतातच. म्हणून आपण ठरवावं की दुश्मन जरी असेल तरी दुश्मनी आपण कोणासोबत करावी. जर आपल्याला त्याच्याशी संघर्ष करता येत असेल ना तर त्याच्यासाठी ठीक आहे, पण आपल्यापेक्षा खूप धनाढ्य व्यक्ती असेल जर त्याच्याशी तुम्ही संघर्ष करायला पाहाल ना तर तुमच्याकडे धन टिकणार नाही, तुमच्याकडे संपत्ती टिकणार नाही, पैसा कधीच टिकणार नाही. कारण तो समोरचा एवढा धनाढ्य असतो की त्याने कितीही प्रयत्न केले, आपण कितीही प्रयत्न केले जिंकायचा
तरी तो आपल्याला कधीच जिंकू देत नाही. म्हणून मनुष्याने अगोदर हे ठरवावं की आपण अगोदर दुश्मनी हा शब्द आहे ना, तो आपल्या डिक्शनरीमधून काढून टाका. पण तो कधी निघेल? जेव्हा आपल्या मनामध्ये अहंकार नावाचा राक्षस, राग, लोभ, अहंकार या गोष्टी दूर निघून जातील ना, तेव्हा माणूस एकदम आनंदी होऊन जाईल. पण असं कधी होईल की जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये प्रेम निर्माण करू, आपल्या वैखरीमध्ये सद्गुरूंचे बघा समर्थांचे वचन हे बोल निर्माण होतील, तेव्हाच हे सर्व घडेल ना. ते अचानक घडून जाईल? अचानक तर घडणार नाही. म्हणून आपण बघा पहाटे उठून बघा उपासना करायला हवी. जेव्हा तुम्ही पहाटे उठून उपासना कराल ना, तेव्हा आयुष्यामध्ये एवढं मौन निर्माण होईल ना की त्या मौनाचं रूपांतर तुमच्या ज्या देहामध्ये या अंतरात्म्यामध्ये जो अहंकार निर्माण झालेला आहे, जो लोभ निर्माण झालेला आहे, तो उपासनेमध्येच बघा नष्ट होत असतो. जो उपासना पहाटे उठून करत नाही ना, त्याच्या मनातला अहंकार आणि लोभ कधीच बंद होत नाही, कधीच नष्ट होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे पहाटे उपासना का करावी. बघा आपण काय करतो, आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण उपासना करत असतो. काही भक्त तर असे आहेत की जेवल्यानंतर सुद्धा उपासना करतात. बघा खरं तर प्रत्येकाला समजायला हवं उपासना म्हणजे तरी काय. अहो उपासना म्हणजे जेव्हा आपण जेवण करतो, तेव्हा जेवण केल्यानंतर हे शरीर स्थूळ होऊन जातं. बघा जेव्हा माणूस जेवण करतो ना, तेव्हा हे शरीर स्थूळ झाल्यानंतर त्या शरीराला असं वाटत असतं की मी आराम केला पाहिजे, मी झोपी गेलो पाहिजे. पण ही उपासना करायची कधी असते? तेव्हा आपल्यामध्ये अहंकार निर्माण झालेला असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की उपासनेची योग्य वेळ आहे ती पहाटे ब्रह्ममुहूर्त 3:30 ते 4, 4:30, 5च्या आतमध्ये. जर एखाद्या व्यक्तीची उपासना होत असेल, एखाद्या भक्ताची उपासना होत असेल, त्याच्या जीवनामध्ये सुख एवढं निर्माण झालेलं असतं ना, त्याची सर्व कामे योग्य होतात. म्हणून समर्थ सांगत आहेत की बघा आपले पूर्वज बघा साधू संत ऋषीमुनी होते. बघा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बघा उपासना करायचे, तप करायचे, जप करायचे. एखाद्या घनदाट अरण्यामध्ये जाऊन बघा ते जप करत असत, परमेश्वराची भक्ती करत असत. ते नुसतेच तसं करायचे का? जिथे शांतता हवी, जिथे सर्व काही निसर्गाधीन व्हावं म्हणून तिथे उपासना करायचे ना. आणि बघा कधी आपण पाहिलं असेल की त्यांच्यावर वारुळं निर्माण व्हायची, तरीसुद्धा ते तप करत राहायचे. पण असं व्हायचं का? कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये, थंडगार वाऱ्यामध्ये. म्हणून बघा जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो ना, पहाटे असं म्हणतात की स्वर्गातून जी लहर असते ना, स्वर्गाचा वारा असतो तो त्या वेळेला येत असतो. आणि ज्या ठिकाणी हा स्वर्ग लहरी तयार होतात ती वेळ कोणती असते? पहाटे 3:30 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत ही वेळ असते की स्वर्ग लहरी येण्याची. पण मनुष्याला या गोष्टी सर्व अंधश्रद्धा वाटतात. आणि जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही ना, तोपर्यंत या गोष्टीची सत्यता आपल्याला कळणार सुद्धा नाही. आपलं उठणंच 10 वाजता असतं, तर कुठून तुम्हाला देव मिळेल? कुठून तुम्हाला प्रचिती येईल? कुठून तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होईल? या गोष्टीसाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. आपण आपले नुसते प्रॉब्लेम सांगत असतो की समर्थ मला या दुःखामधून सोडव, मला हे प्रॉब्लेम आहेत, ते आहेत. पण आपण जी भक्ती करायला हवी ती व्यवस्थित अजून केलीच नाही तर तुमच्या प्रॉब्लेमचं निरासन होईल का? म्हणून अगोदर जिथे प्रॉब्लेम असेल ना, तिथे उत्तरसुद्धा असतं, त्याचं आन्सरसुद्धा असतं. पण तिथपर्यंत आपण कधीच पोचत नाही. आपण फक्त वेगवेगळ्या वेषांतरातून भक्ती निर्माण करत असतो. वेगवेगळ्या वेषांतरातून मी या पंथाचा आहे हे समोरच्याला दाखवत असतो. पण खरी भक्ती मात्र बाजूलाच राहते.
आणि खरी भक्ती कोणती असते की खरी भक्ती जेव्हा आपण करतो तेव्हा बाजूला आपल्या कोणीच नसतो. बघा, जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण उपासना करतो ना तेव्हा आपल्या बाजूला कोणी असतं का? जेव्हा मनुष्याच्या बाजूला नसतो तेव्हा जी भक्ती होते ना ती भक्ती परमेश्वरापर्यंत पोचत असते. आणि दुसरी भक्ती ती करतो आपण, ती अशी असते की समोरच्याला माहीत व्हावी की मी किती श्रेष्ठ आहे. ही भक्ती आपण करतो आणि ह्या भक्तीचा काहीही फायदा होत नाही, काहीच फायदा होत नाही. पण जी भक्ती तुम्ही बघा, तुम्ही स्वतः तिथे असता आणि साक्षीदार परमेश्वर असतो, ती भक्ती करताना ती भक्ती माझ्या परमेश्वराला आवडते, समर्थांना आवडते. आणि त्या भक्तीचंच खरं सत्य आहे, खरेपणा आहे. आता आपण चौथी व्यक्ती पाहूया, कपटी व्यक्ती. बघा, कपटी व्यक्ती सगळ्यात भयानक असते. त्यांना आपल्या घरात पाऊलसुद्धा कधी ठेवू द्यायचं नाही, कारण ती व्यक्ती आपल्यासमोर गोड गोड बोलत असते आणि मागे जाऊन आपल्याबद्दलच वाईट बोलते. ती व्यक्ती दुरून जरी येताना दिसली तरी तिला बघून न बघितल्यासारखं करावं. बघा, समर्थांनी सांगितलं आहे की जी आपल्या आयुष्यामध्ये बघा आपला मित्र बनवून कधी कधी कपटी व्यक्ती असते. ही आपल्या तोंडावरती व्यवस्थित बोलत असते, गोड गोड बोलत असते. आपल्याला ती कधीच कळून येत नाही की ही मी जिथे बघा ती व्यक्ती आपल्या समोर असते तेव्हापर्यंत आपली तोंड भरून कौतुक करत असते. पण जेव्हा आपण तिथून निघून बाहेर जातो तेव्हा आपल्याच बघा आपल्याचबद्दल दुसऱ्यांच्या तोंडावरती वाईट गोष्टी सांगत असते की बघा. म्हणून या व्यक्तीपासून प्रत्येक मनुष्याने दूर राहायला हवं. म्हणजेच काय? म्हणजेच अशी व्यक्ती घरात न आलेली कधीही चांगली असते. भले त्यांच्याशी तुम्ही बघा दुश्मनी केली तरी चालेल. मग समर्थ सांगत आहेत की मनुष्याने दुश्मनी करावी कुणाशी हे जरी कळालं ना तरी भरपूर प्रश्नांची उत्तरं त्याला मिळून जातील. पण मनुष्य मात्र हे कधीच करत नाही. ज्या व्यक्तींची त्याला बोलायचं नसेल त्या व्यक्तींची तो बोलायला सुरुवात करतो आणि जिथे प्रेम निर्माण करायचं असेल ना त्या व्यक्तींना तो दूर करतो. म्हणजेच काय? म्हणजेच इथे समर्थ सांगत आहेत की ज्या व्यक्तीकडून मनुष्याला बघा पैसा धन मिळत असतो ना, जरी तो व्यक्ती वाईट असेल तरी त्याची तो संगत सोडत नाही. आणि जी व्यक्ती त्याच्याकडून त्याला काहीच फायदा नसेल, जरी ती व्यक्ती चांगली असेल ना तरीही त्याची तो बघा साथ सोडून जातो, कारण त्याच्यापासून त्याला फायदा नसतो. या गोष्टीचा मनुष्याने बघा निराकार करायला हवं. आपल्या आयुष्यामध्ये ही कपटी व्यक्ती असते ना ती बघा आपल्या कुटुंबामध्ये भांडण निर्माण करण्याचं काम करत असते. बघा कधी कधी नवरा बायकोचं भांडण असतं ना ते त्या दोघांमुळे कधीच होत नसतं. नवरा बायकोचं भांडण असतं, हा तिसरा मनुष्य जीवनामध्ये येतो आणि नवरा बायकोच्या संसाराची राख रांगोळी करून टाकतो. म्हणून मनुष्याने किंवा स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपल्या संसारामध्ये नवरा बायकोशिवाय तिसऱ्याला किती बघा येऊन द्यावं हे जोपर्यंत आपण ठरवत नाही ना तोपर्यंत अशी दुष्ट व्यक्ती असते, कपटी व्यक्ती असते, ती आपल्या आयुष्यामध्ये येणारच आहे. कधीच आपला संसार सुखी होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा ती व्यक्ती असते ना एक गोष्ट नवऱ्याला वेगळी सांगेल, एक गोष्ट बायकोला वेगळी सांगेल. म्हणजे पतीच्या चहाड्या पत्नीला लावेल आणि पत्नीच्याबद्दल पतीला उलटसुलट सांगेल आणि मग यांच्यामध्ये संशय निर्माण व्हायला बघा चालू होतो. आणि जेव्हा पती पत्नीमध्ये संशय निर्माण होतो ना तेव्हा त्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही, त्यांचं लक्ष कुठेच लागत नाही. म्हणूनच संशय एवढा भयानक राक्षस आहे जिथे सर्व संसाराची राख रांगोळी केल्याशिवाय तो शांत कधी बसत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या कुटुंबामध्ये वाद असतील, भांडण असतील, नक्की हे भांडण होतात कशामुळं, नक्की त्याचा पूर्णत्वास नेल्याशिवाय नाती तोडू नका.
कधीच, कारण नाती तोडून कोणाचं भलं झालेलं नाही आहे. आणि पती पत्नीचं नातं असतं ना, ते सर्वात गोड आणि श्रेष्ठ नातं असतं. बघा, जेव्हा आपण लग्नबंधनामध्ये अडकतो, 7 फेरे घेतो, वचनबद्ध होऊन जातो, पण या गोष्टी जिथे संशय निर्माण होतो तिथे या सर्व गोष्टी आपण विसरून जातो. म्हणून जे 7 फेरे आपण घेतलेले आहेत ना, ते बघा नेहमी लक्षात ठेवा, कारण हे खूप जन्मोजन्मीचे फेरे असतात. म्हणून प्रत्येक पती पत्नीनं एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, की जरी कुणी आपल्या नवऱ्याबद्दल, आपल्या बायकोबद्दल कितीही वाईट साईट सांगितलं तरीही ते जास्त मनावर घेऊ नका. कारण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये खुश तुम्ही राहाल ना, आनंद असेल ना, तेव्हा असं राक्षस निर्माण होत असतात. अचानक आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपल्या नवऱ्याबद्दल असेल, आपल्या मुलांबद्दल असेल, काही ना काही सांगतच असतात. पण जोपर्यंत आपण त्याची शहानिशा करत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद करून घेऊ नका. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे वादविवाद कधी होणार नाहीत, जेव्हा आपला पूर्ण कुटुंब एका भक्तीमध्ये जोडला जाईल, एका माळेमध्ये गुंफला जाईल, तेव्हा दुश्मनाची सुद्धा नजर आपल्या कुटुंबामध्ये पडणार नाही. कारण विचार समर्थांचे असतील, सद्गुरूंचे असतील. आपण जेव्हा डोळे बंद करू ना, तेव्हा सद्गुरूंचे चरण दिसायला हवेत. म्हणजेच काय, म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की असे राक्षस असतात ना, अहंकारी राक्षस असतात, आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी नेहमी येतच असतात. पण जरी ते आले तरी त्यांचा सामना आपण कधी करू, जेव्हा आपलं सर्व कुटुंब भक्तिमार्गामध्ये असेल, म्हणजेच एक विचाराने असेल. बघा, आपल्या वडिलांवर, आईवर एवढा विश्वास असतो की जरी कोणी त्यांच्याबद्दल वाईट सांगितलं ना, तरीही आपल्याला ते खरं वाटत नाही. आपण म्हणतो ते सर्व तुझं खोटंच असेल, पण असा विश्वास प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो का? पण तो कधी राहील, जेव्हा आपलं सर्व कुटुंब एका भक्तिमार्गामध्ये असेल, श्रवणामध्ये असेल. श्रवणामध्ये बघा पूर्ण असं वातावरण निर्माण झालेलं असेल, तेव्हा आपल्या घरावर सुद्धा कुणाची नजर पडणार नाही. पण जर आपल्या घरामध्ये बघा 5 माणसं असतील, 5 माणसांचे पंथ वेगळे असतील, जेव्हा पंथ वेगळे होतात ना, तर त्यांचे विचारसुद्धा वेगवेगळे होऊन जातात. म्हणून एक रंगाने, एक माळेमध्ये विणलेले मणी असतात ना, बघा ते कधीच दूरवर जात नाही. ते एकामध्ये गुंफलेले असतात आणि तीच माळ व्यवस्थित असते. म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये जर प्रेम निर्माण करायचं असेल, संसार सुखी करायचा असेल ना, तर ते सर्व मणी एकत्र गुंफलेले असावेत. जर ते मणी वेगवेगळ्या कलरचे असतील तर त्यांचं कॉम्बिनेशन व्यवस्थित होतं का? व्यवस्थित दिसतसुद्धा नाही. म्हणून ते मणी एक रंगाचे असले पाहिजेत. म्हणजेच काय, म्हणजेच जर एक रंगाचे असतील ना, तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. जरी तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी सर्वत्र वाटून घेतील आणि त्या दुःखाचा सामना करतील. पण असं कधी घडेल, जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लागू, जेव्हा आपण उपासनेला श्रेष्ठ मानू. बघा, जेव्हा आपल्या घराचं सौंदर्य कधी निर्माण होईल, जेव्हा पहाटे पहाटे सर्व आपल्या घरातील कुटुंब आहे ना, बघा उपासनेला बसेल. आणि सकाळी सकाळी परमेश्वर, असं म्हणतात की परमेश्वर आपल्या घरामध्ये 2 वेळा येतो, एक पहाटे पहाटे आणि एक संध्याकाळच्या उपासनेला. जेव्हा आपण जेवणाच्या अगोदरची उपासना करतो तेव्हा 2 वेळा परमेश्वर आपल्या घरामध्ये येतो. पहिला परमेश्वर पहाटे येतो तेव्हा वातावरण एवढं शांत झालेलं असतं ना, आशीर्वाद देतो. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो ना सकाळी, तेव्हा आपला पूर्ण दिवस आनंदामध्ये जातो. आणि जेव्हा आपण थकून भागून येतो तेव्हा आपण उपासनेला बसतो, तेव्हा तो टाईम कोणाचा असतो? तेव्हा तो टाईम असतो लक्ष्मीचा. लक्ष्मी आपल्या दारामध्ये येते. आणि जेव्हा आपण उपासना चालू करतो ना, तर जेव्हा
पहाटेपर्यंत लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते. जोपर्यंत परमेश्वर पहाटे उपासने परत येत नाही, म्हणजेच 2 वेळा, पहिला पहाटे येतो परमेश्वर आणि संध्याकाळी येते लक्ष्मी. म्हणजेच या भक्ताला समर्थांनी सांगितलेलं आहे की माझा हा भक्त आहे ना, तू मला परमेश्वरसुद्धा पाहिजे आणि धन संपत्तीसुद्धा मिळाली पाहिजे. म्हणून बघा, ज्यांची उपासना पहाटे पहाटे होते, संध्याकाळीसुद्धा होते, त्यांचं जीवन बघा किती सुंदर झालेलं आहे, श्रेष्ठत्व निर्माण झालेलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये धन संपत्ती या सर्व गोष्टी एवढ्या समर्थांनी न्हावून टाकलेला आहे ना, की भरपूर दिलेला आहे, कसलीही चिंता नाही. आता आपण पुढे पाहूया. समर्थांनी 5वा मनुष्य सांगितलं, 5वा व्यक्ती सांगितलेला आहे, तो म्हणजे मूर्ख व्यक्ती. बघा, ही व्यक्ती सगळ्यात खतरनाक असते. हिला समाजाशी काहीच देणं घेणं नसतं आणि ती व्यक्ती तिच्यामध्ये धुंदीत झालेली असते. बघा, त्याच्या विचारामध्ये धुंदीत गेलेली असते. त्यांना जे करायचं असेल ना तेच करत असतात. त्यांना तर आपल्या घराचा पत्तासुद्धा सांगायचा नाही, कारण यांनाच आपल्या परिवारापासून आणि घरापासून दूर ठेवलेलं असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या अशा व्यक्तीबद्दल बघा, कधीच त्यांना घरामध्ये प्रवेश देऊ नका. कारण ही व्यक्ती असते ना, ही व्यक्ती असते जेव्हा आपल्या घरामध्ये येते ना, तेव्हा वातावरण तर बिघडून टाकतेच, पण आपल्या आयुष्यामध्ये असलेली लक्ष्मी असते ना, ती सुद्धा घेऊन जाते. म्हणजेच काय, म्हणून असं म्हणतात की जी मूर्ख व्यक्ती असते ना, ती सामान्यतः माणसापेक्षा त्याला जास्त अक्कल असते. पण त्या अक्कलेचा काही फायदा असतो का? त्याची अक्कल एवढी असते की बघा, त्याच्यापेक्षा जास्त उघड जाते. मग त्या अक्कलेची मातीच होते ना. म्हणून मूर्ख व्यक्तीला समजवण्यापेक्षा तिच्यापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं असतं. ज्याच्या जीवनामध्ये मूर्ख व्यक्ती असते ना, त्याच्या जीवनामध्ये आनंद कधी निर्माण होत नाही. कारण मूर्ख व्यक्ती समोरच्यालासुद्धा बर्बाद करत असते. कारण मूर्ख व्यक्तीकडून घेतलेले सल्ले असतात, त्याच्यामध्ये अधोगतीच होते. मनुष्याचा हेतू कितीही चांगला असेल, पण त्याच्यासोबत जर मूर्ख व्यक्ती असेल, मूर्ख व्यक्तीचं सानिध्य असेल, तर त्या सानिध्यामध्ये त्या मूर्खाची बघा स्थिती असते ना, त्याच्यामध्ये उतरत असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचा मित्र कसा असावा? मनुष्याचा मित्र असा असावा की प्रत्येक संकट काळामध्ये त्याने त्या संकटातून त्याला बाहेर काढण्याची ऊर्जा त्या मनुष्याला दिली पाहिजे. पण अशा व्यक्ती, असा मित्र आपल्याला सापडेल कुठून? तर समर्थ सांगत आहेत की जर आपण भक्तिमार्गामध्ये असू, बघा, आपली संगत जरी असेल तर भक्तिमार्गामध्ये संतांची संगत घडायला हवी. जेव्हा आपल्या जीवनामध्ये संतांची संगत घडेल, संतांचा सहवास घडेल, तेव्हा तुमचे मित्रसुद्धा तेच होतील आणि मायबापसुद्धा तेच होतील. आपल्याला वेगळा मित्र करायची गरजच नाही. बघा, या जीवनामध्ये सर्वात जर जास्त शत्रू मनुष्यामध्ये जर निर्माण झालेला असेल ना, तो मित्रत्वाचा शत्रू असतो. कारण बघा, मनुष्याला दारू प्यायला, सिगारेट ओढायला, म्हणजे मद्यपान शिकवायला, पान खायला, वेगवेगळ्या अशा मद्यपानाच्या गोष्टी करायला कोण शिकवत असतो? आपल्या आईवडील शिकवतात का? बघा, आपले नातेवाईक शिकवतात का? तर तो पहिला असतो ना, तो मित्रच असतो. म्हणून या मित्रापासून प्रत्येक मनुष्याने सावध राहायला हवं. जोपर्यंत आपला मित्र आहे ना, जोपर्यंत श्रेष्ठ असेल, संत सानिध्यामध्ये असेल, तोपर्यंत आपल्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्र करताना प्रत्येकाने लक्षात ठेवा, ज्याचा मित्र चांगला असेल त्याचं आयुष्यसुद्धा चांगलं घडेल. जय जय रघुवीर समर्थ.